हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर ते सकाळ सकाळ आमची स्वीटी बसलेली आहे फ्रीजवरती जाऊन. तिला फ्रीजवरती बसायला फार आवडतं कारण ते थोडंसं फ्रीजवरती वातावरण गरम असतं फ्रीजमुळं. ती आणि सिम्बा एवढ्यात काय आहे की मुलं खूप डिस्टर्ब करतात खाली झोपल्याच्या नंतर, त्याच्यामुळे वरती फ्रीजवरती जाऊन निवांत झोपतात हे दोघेजण. तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारची झटपट अशी कामं करून घेतली कारण की आज मेन काम करायचं होतं. तर मेन काम कोणतं, तर जसं की आमच्या देवाऱ्यामध्ये श्रीयंत्र, त्याच्यानंतर गाय, माता लक्ष्मी आणि कासव या सगळ्यांची कमी होती. तर भरपूर दिवसाचं चाललं होतं की म्हणजे ह्या मूर्त्या घरामध्ये आणायच्या, पण शेवटी आताच मुहूर्त आला. तर आता जसं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की दाजी, मी आणि ताई तिघजणं शॉपिंगला गेलो होतो. तर मग सगळ्यात अगोदर मेन म्हणजे आम्हाला ही देवाची शॉपिंग करायची होती. म्हटलं एकदा ह्या वस्तू घेतल्या की मग आपल्या देवघरातील सगळे देव परिपूर्ण होतील. तर मग आता सगळ्यात अगोदर जेव्हा ते देव आणले तेव्हा ते तांदळामध्येच ठेवले होते आम्ही. तर सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिले सांगते की आपल्या देवघरामध्ये कासव का असावे किंवा कासवाची स्थापना का करावी. तर कासव हा एक भगवान विष्णूचा कश्यप म्हणजे कूर्म अवतार आहे. जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळी समुद्र मंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार धारण केला होता आणि तो मद्रांचल पर्वत आहे तो आपल्या कवचावर उचलून घेतला होता. म्हणजे हे कासव आहे हे भगवान विष्णूचं रूप आहे. म्हणजे जिथे भगवान विष्णू तिथं माता लक्ष्मी असतेच. म्हणजे काय की अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी कासवाची स्थापना आपण करत असतो आणि प्रत्येकाच्या घरी कासव हे स्थापनच केले पाहिजे. तर म्हणूनच मग आमच्या देवघरामध्ये हे नव्हते, भरपूर दिवसाचं चाललं होतं. तर मग शेवटी आज मुहूर्त आला. तर ज्यावेळेस आपण पंचामृताने आणि पाण्याने कासवाला स्नान घालतो त्यावेळेस ओम कुर्माय नमः, ओम कुर्माय नमः अशा मंत्राचा जप आपल्याला 11 किंवा 21 वेळा करायचा आहे. आणि मग त्यानंतर हे जे वाटी आहे ही जी, तर ही ज्यावेळेस मी कासव घेतली तर हे कासवाच्या साईजनुसारच आपल्याला घ्यावा लागती. तशी तर स्टीलच्या वाटीमध्ये ठेवला कासव तांदळामध्ये तरीही चालतो. तर जो नंबरचा कासव असतो ना तो आपल्याला तांदळामध्ये ठेवावा लागतो आणि बिना नंबरचा जो कासव असतो ना तो काही इच्छापूर्तीसाठी पण असतात कासव, की जे कासवाच्या खाली पहा स्टिकर वगैरे असतात मंत्राचे, तर ते इच्छापूर्ती असतात. ज्यावेळेस आपली इच्छा पूर्ण होते त्यावेळेस तो कासव आपल्याला पाण्यामध्ये सोडवायचा असतो. तर आता इच्छापूर्तीचा नाही हो, घरामध्ये आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी आणलेला आहे आम्ही. तर मग हा तांदळामध्येच आणि नंबरचा आहे. तर मग ह्या प्लेटला चारही कोपऱ्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतरच मग कासवाला आसन द्यायचंय. त्याला धूप दीप दाखवून मग याची स्थापना केली आता. तर कासवाची छान अशी स्थापना झाली. तर त्यानंतर मग आता गाय आणि वासरूचा नंबर आला. तर गाय आणि वासरू आमच्याकडे पहिलं होतं पण ते मार्बलचं होतं. तर म्हटलं चला आता सगळंच पितळी देवा घेतलेत, तर म्हटलं आता गाय आणि वासरू पण तेच घ्यावा. तर मग इथं यांना सुद्धा पंचामृत आणि पाण्याने स्नान घालून घेतलंय. तर इथे पंचामृत तुम्हाला दुधासारखं दिसत असेल पण रात्रीच उशिरा दही लावल्यामुळं ते छान असं दही जमलं नाही. म्हणजे अजून आज संध्याकाळपर्यंत जमलं असतं पण आता लागत होतं म्हणून लगेच वापरलं. तर इथं छान अशी आपल्या गायीची आणि वासराची सुद्धा प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. अर्थात प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय की आपण जे नवीन देव घरामध्ये आणतो तर त्याला अभिषेक घालत असतो. तर अभिषेक घालायचं म्हणजे काय की आपण त्या मूर्तीमध्ये प्राण आणायचा प्रयत्न करत असतो. तर रोज आपण देवपूजा करतो तर त्यावेळेस सुद्धा किंवा मग आता कुणी गुरुवारी करतो किंवा कुणी स्पेशल पूजा शुक्रवारी, म्हणजे जे त्याचे वार ठरलेले असतात. तर त्या दिवशी काय करतो आपण मूर्तींना स्नान घालतो आपलं पंचामृताने आणि पाण्याने. तर मग काय की अशा वेळेस आपण ती मूर्ती त्या मूर्तीमध्ये प्राण आणण्याचा प्रयत्न करतो किंवा जीव आणण्याचा प्रयत्न करतो. तर इथं आहे ना सगळ्या मूर्त्यांचं ज्यावेळेस मी स्नान किंवा अभिषेक घालून घेत होते त्यावेळेस माझं श्रीसुक्ताचं पठण चालू होतं कंटिन्यू. मोबाईलवर पण चालू लावून दिलं होतं मी आणि तोंडी पण म्हणत होते. कारण की मग ज्यावेळेस म्हटलं एखादा तोंडातून चुकीचा शब्द गेला तर नको म्हटलं. तर म्हटलं मोबाईल आणि मी सोबत दोघं जर म्हणलं तर माझं जरी तोंडातून एखादा शब्द चुकीचा निघाला तरीही मोबाईलमध्ये आपलं करेक्ट आहेच, त्यामुळं काही टेन्शन नाही. आणि मस्त इथं अभिषेक करून घेतलाय. तर माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांचे दोन्हींची ही मूर्ती मला बऱ्याच दिवसाची घ्यायची होती. आम्ही शोधत होतो. तर माता लक्ष्मीची मूर्ती तर प्रत्येकाच्या घरी असते, माता लक्ष्मी असते तिथे विष्णू भगवान हवेच. तर म्हणून मग ताईने आणि मी डिसाईड केलं की आपल्या घरामध्ये सिंगल माता लक्ष्मीची मूर्ती आणण्यापेक्षा विष्णू भगवान आणि दोघांची जोडी सोबत ठेवलेली कधीही छान. तर असं म्हटलं जातं की जिथे विष्णू भगवानांची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीचा वास अखंड राहतो.
तर म्हटलं चला दोन्ही मूर्ती सोबतच घेऊयात. तर त्यानंतर मग घेतलं श्रीयंत्र. तर श्रीयंत्रावर अगोदर काय केलं की पंचामृत आणि पाण्याने अभिषेक घालून घेतला. तर श्रीयंत्राचा स्थापना करण्याच्या वेळी ज्यावेळेस आपण अभिषेक करतो, कुंकुमार्चन करतो, त्यावेळेस 16 वेळेस श्री सुक्तम या मंत्राचा जप करावा लागतो. तर याला कंप्लीट 1 तास लागला आम्हाला स्थापन करण्याला. तर एका साईडला श्री सुक्तमाचा मंत्राचा म्हणजे हे जप चालूच होता आणि इकडं थोडंसं कुंकुमार्चनाचं काम चालू होतं. तर ज्यावेळेस कुंकुमार्चन चालू होतं त्यावेळेस एवढं पॉझिटिव्हिटी म्हणजे पॉझिटिव्ह वातावरण झालं ना, अगदी फ्रेश वाटलं. तर श्रीयंत्रीची स्थापना घरामध्ये का केली पाहिजे, कारण की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा. तर जी लक्ष्मी आपली घरामध्ये येते ती स्थिर राहावी म्हणून आपण श्रीयंत्राची स्थापना करत असतो. तर ज्या ताईंनी कुणी अजून नसन केली तर करावी वाटत असेल तर नक्कीच श्रीयंत्राची घरामध्ये स्थापना करा. तर चला, छान अशी यंत्राची स्थापना घरामध्ये झाली आणि सगळ्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालं. त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, खूप छान असं किचनमध्ये स्टिकर लावण्यासाठी आम्ही मागवले होते. थोडक्यात त्याला वॉल हँगिंग म्हटलं तरी चालेल. तर हे पहा, किचन नावाचे जे सिम्बॉलचं आहे ते मी एक्झॅक्ट आम्ही इथं लावतोय जेणेकरून छान दिसेल. कारण किचनमध्ये जास्त आमच्या इतकी जागा पण नाही आणि जास्त भरगतचं पण केलेलं चांगलं दिसणार नाही. तर 2 साईड टेप दिलेले होते ते काढले आणि जस्ट इथे चिटकवले. खालीच आमचा जो गायत्री मंत्राचा स्पीकर सकाळ सकाळ चालू असतो तो लागलेला आहे. त्यानंतर आता दुसरे इथे 4 आहेत वॉल हँगिंग, तर त्याचं मी आता काढून घेऊन ते सुद्धा म्हणजे आम्ही असं ठरवलंय की 4 साईडला 4 आणि मध्ये किचनचा जो हा होता लोगो तो, तर असं लावून देतोय आम्ही आता या पद्धतीने. तर खरंच लावल्याच्या नंतर ना छान असं लुक आलंय किचनला. अगोदर तर छानच होतं पण आणखी थोडंसं छान दिसायला लागलेलं आहे. डेकोरेट केल्याच्या नंतर आणखी थोडंसं एक वेगळी फील यायला लागलेली किचनमध्ये. या स्टिकर बरोबर आणखी थोडंसं आम्ही चेंज केलं. जो वेल होता विंडोमध्ये त्याला थोडंसं आम्ही दुसऱ्या जागेवर शिफ्ट केलं. तर आता 3 ते 4 दिवसापासून डेली आपल्या कमेंट्स येतात ताईंच्या की ताई पित्तावरती काही विलाज असेल तर सांगा. तर आता पित्तावरती एक्झॅक्ट इतकासा परफेक्ट विलाज तर आम्हाला माहीत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही विचारत होता त्यावेळेसच आपल्या व्हिडिओच्या खाली आपले जे सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यांनीच बरेचसे असे विलाज सांगितलेले आहेत. तर आपण पाहूयात कोणते कोणते विलाज आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला आपल्याला सांगितलेत. तर पहिला उपाय असा आहे पित्ताचा आपला की आपण काहीही खाऊ त्याच्यानंतर आपल्याला एक छोटासा खडा तोंडात गुळाचा टाकायचा. थोडक्यात गुळ खायचा आपल्याला, एक छोटा खडा. आणि असं म्हणणं आहे त्यांचं की गुळ आपल्या शरीरासाठी हेल्दी सुद्धा आहे आणि गुळाने पित्त होत नाही खाल्ल्याच्या नंतर, जेवण केल्याच्या नंतर किंवा कुठलीही वस्तू आपण खाऊ, आंबट वस्तू म्हणा, ज्याने पित्त होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर थोडासा गुळाचा खडा खाल्ला की पित्त होण्याचे चान्सेस खूप कमी होतात. तर दुसरा विलाज असं सांगितलेला आहे पित्तासाठी की सकाळी उठल्या उठल्या आपल्याला ना ब्रश केला की लगेच 2 ग्लास कोमट पाणी प्यायचे. तर याने सुद्धा पित्ताचा त्रास नाहीसा होऊ शकतो. तर ज्यांनी सांगितलंय त्यांनी असं सांगितलंय की 100% आणि फरक पडतो. ब्रश केला की दुसरं काहीही न खाता पित्ता लगेच कोमट पाणी प्यायचं, तेही 2 ग्लास. आणि तिसरा उपाय आपल्याला एका ताईंनी असं सांगितलेला आहे, फार इफेक्टिव्ह आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सकाळी उठल्या उठल्या ना कोमट पाण्यामध्ये जे तुळशीची पानं असते तर ते स्वच्छ धुवायची. तुळशीची पानं त्या कोमट पाण्यामध्ये टाकायची आणि ते पाणी आपल्याला प्यायचे. तर अख्खी पानं कशी हे करायची, गिळायची, तर चावून खाऊ शकता किंवा मग छोटे तुकडा कट करून सुरीने त्या कोमट पाण्यामध्ये टाकून पिऊ शकता. याने सुद्धा फारसा असा पित्ताला लाभ होऊ शकतो, म्हणजे पित्त कमी होण्यास फायदा होऊ शकतो. तर काय आहे ना, आपला जो निसर्ग आहे, आपल्या निसर्गामध्ये खूप काही गोष्टी आपल्याला देण्यासारख्या आहेत. खूप काही निसर्ग आपल्याला देतो सुद्धा, फक्त आपल्याला घ्यायचं काय आणि घेता आलं पाहिजे. तर हा जो तुळशीच्या पाल्याचा विलाज आहे पित्तावरती, तर हा फक्त आम्ही पण ऐकून होतो, पण आम्हाला याचा काही इतका एक्सपिरियन्स आलेला नाहीये की म्हणजे आम्ही खाऊन पाहिला वगैरे वगैरे, तर तसं काही नाहीये. पण जे सांगता येतं तर तुळशीचे पानं तर त्यांनी काही साईड इफेक्ट होऊ शकत नाही, आपण किती खाल्ले तरी. तुळस ही खूप काही आजारांवर एक रामबाण असा उपाय आहे. तर ज्याला पित्ताचा त्रास जास्त होतो तर हा तुळशीचा तर मला वाटतं खूप छान असा इफेक्टिव्ह असू शकतो विलाज, तर करून पाहू शकता. तर ज्यांनी सांगितलं त्यांना फरक पडलाय, तर तुम्हाला पण पडू शकतो, तुम्ही ट्राय करून पाहू शकता. आज ना झाडं काढलेली आहेत, तर काही झाडं हे अगोदरचेच होते हॉलमधले इंडोर प्लांट्स, आणि हा छान असा डफळलेला हँगिंग आणलेला आहे आम्ही मनी प्लांट. तर हा हँग नाही करणार, हॉलमध्येच ठेवणार आहोत, कारण आमचं एक झाडदार आलं पीस लिलीचं आणि त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये आम्ही बरेचसे मनी प्लांटचे शेड आणले वेगळे. तर आता सगळीकडे लावून देतोय. बऱ्याच वेळा कमेंट्स होत्या की ताई इंडोर प्लांट्स जळतात, तर कधी काही तर जळतातच, आपण किती केअर केली तर ते जळतातच. पण मेन म्हणजे एका ताईंची कमेंट्स होती की ताई इंडोर प्लांटची जी माती आहे ती सडती, आणि मग माती सडल्यामुळे माझे ना इंडोर प्लांट जळतात, व्यवस्थित येत नाहीत, त्याची ग्रोथ व्यवस्थित होत नाही. तर आपल्याला एक 8 दिवसात नाही अशी ना हलक्या हाताने
जी माती असते इंडोर प्लांट्सचीच नाही बाहेरची पण थोडीशी भुसभुशीत करून घ्यायची असते अशी. तर सिंपल असं एकदम हलक्या हाताने ना ही माती मी सगळी आता भुसभुशीत करून घेते. कारण आमच्या याला पण ना आता हे सगळं केलेलं जवळजवळ 2 हप्ते होऊन गेलेले आहेत, वरती झाले असतील. तर मुळंही तुटले नाही पाहिजे, एकदम हलक्या हाताने हे करायचे. आणि मेन मीन्स काय, ज्यावेळेस आपण एखाद्या कुंडीमध्ये झाड लावतो त्यावेळेस त्या कुंडीमध्ये सगळ्यात खाली विटेचा भुगा म्हणजे असे हे जे दगड आहेत ना या साईजचे दगड असे खाली टाकायची. विटेची जी विटकर असते ना आपली ती विटकर फोडून त्याचे तुकडे आपल्याला खाली कुंडीच्या बेसला टाकायची इथं. आणि त्यावरनं नंतर आपण माती टाकायची, मग त्यात झाड लावायचे. तशाने विटकरीचा भुगा कशासाठी टाकायचा तर तुम्ही म्हणतात, बऱ्याचशा ताईंना माहिती पण असेल. तर काय होतं, विटकरीचा भुगा आपण टाकला ना की आपण पाणी देऊन कधी कधी काय होतं, मातीचा असा गट्टू होतो. आणि मातीचा गट्टू झाल्यामुळं माती पण सडते आणि झाडाची मुळं पण सडतात. आणि मग मुळं सडल्यामुळं झाड व्यवस्थित येत नाही, त्याची ग्रोथ होत नाही आणि ते खराब होतं. त्यावेळेस ज्यावेळेस आपण कुठलंही झाड लावू त्याच्यामुळे काय करायचं की कुंडीमध्ये खाली असे छोटे छोटे विटकरीचा भुगा करायचा. असा कशाने करू शकता, नाही तरी जमिनीवर आदळला तरी पण भुगा होतो. छोटे असे क्रश करून खाली सगळं टाकून द्यायचा आणि मग वरनं माती टाकून त्यात पोयटा वगैरे जे पण आपल्याला टाकायचं खाद्य झाड लावून द्यायचं. अगदी व्यवस्थित होतं, पाणी व्यवस्थित असं ड्रेन होतं. मेन मीन्स मातीमध्ये पाणी साचत नाही, अगदी भुसभुशीत माती राहते. आणि माती एकदम चाळलेली नाही घ्यायची, मेन म्हणजे त्याच्यामध्ये थोडेफार प्रमाणात खडे असलेच पाहिजे. नाही थोडेफारच खडे घ्यायचे मिक्स करून. नाही तर मग तुम्ही असं करू शकता, माती अगदी चाळून भुसभुशीत माती करायची साईडला, त्याच्यात वाळू वगैरे जास्त नाही पाहिजे. आणि मग विटाचा भुगा त्याच्यामध्ये मिक्स करायचा. आणि दुसरं काय आहे की विटाचा भुगा मिक्स केल्याचा फायदा की आपली कुंडी थंड राहते, झाडांच्या मुळाला म्हणजे वीट कशी पाणी शोषून गारवा तयार करते ना, त्याच्यामुळे मग झाडाला काय सतत गारवा राहतो खाली जर आपण मुळाला टाकलं तर. आता आम्ही जेवढे पण झाडं लावलेले आहेत सगळ्यांच्या मुळांना आम्ही विटेचा भुगा, म्हणजे आता आम्हाला तर नाही माहिती पण आमची सारखी नर्सरीवाली टीम असते ना तर ते काय करतात आम्ही वॉच करत असतो, पाहत असतो की ते काय काय करतात. अगोदरचे एक माळी होते ते सुद्धा म्हणजे आमच्या कुंड्यांमधले जेवढे पण झाड आहेत ना त्यांनीच लावले होते. मग त्याचा व्हिडिओ पण आपण टाकलेला आहे आपला, गुलाबाचे झाड कसे लावावं आणि कशी वाढ झाली पाहिजे. तर त्यामध्ये कोणते कोणते खत वापरलेले आहेत त्यांनी गुलाब वाढण्यासाठी आणि बाकी बी झाडांसाठी, तर त्याच्यामध्ये सगळी माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे. लागलं तर या व्हिडिओच्या खाली ना त्या व्हिडिओच्या आम्ही लिंक देऊ, तुम्ही पहा. त्यांनी सगळी माहिती सांगितलेली आहे, खतांची नावं वगैरे, फुलं जास्त येण्यासाठी. याच्यात थोडीशी माती आता कमी पडली आहे, मुळं थोडे उघडे झाले. तर हे झाड थोडं बाहेर होतं, पाऊस आला ना तर मग पावसाचं पाणी त्यात पडून थोडंसं असं झालं. त्याच्यामध्ये थोडीशी अजून माती टाकू आम्ही. आणि थोडीशी आता जागा चेंज करणार आहोत. बेडरूम मध्ये सुद्धा थोडीशी इंडोर प्लांट लावायला आणलेली आहेत, 2 तरी. आणि दुसरी एक मेन गोष्ट, इंडोर प्लांट्सला ना आपल्याला रोज पाणी अजिबात द्यायचं नाही. 2-3 दिवसात थोडंसं पाणी द्यायचं, अर्धा ग्लास. कारण ह्या झाडांना ना जास्त पाणी लागत नाही. उन्हाळ्यात थोडंसं रोज अर्धा ग्लास दिलं तरी चालेल. पण आता पावसाळा जसं सुरू होईल थोडंसं आपण पाहायचं, असं बोट घालून पाहायचं की माती सुकली आहे का. जर आपलं बोट कोरडं लागलं आपल्याला खाली थोडंसं उकरून पाहिलं, सुकली असली तरच पाणी टाकायचं. आपण पाणी देत राहतो जास्त ग्रोथ होईल पण तसं नसतं. ह्या झाडांना थोड्या प्रमाणात वाढायची सवय असती. त्याच्यामुळे आता ह्या झाडाला पाणी दिलेलं मी जवळजवळ 4 दिवस झालेले आहेत. पूर्ण माती अशी कोरडी पडू दिली आणि मग पाणी दिले. आता छानपैकी हे सगळं मस्त हे होऊन जाईल. आमच्या ध्रुवनी स्प्रे कुठे टाकलाय माहित नाही, कारण त्याला तेच काम असतं, स्प्रे घ्यायचा आणि झाडांवरती मारत बसायचं. संध्याकाळचं त्याच्याकडे ड्युटी असते आणि त्याला फार आवडतं पण ते तो आवडीने पण करतो. सगळ्या झाडांना पानांना सगळा असं स्प्रे मारत बसतो पाण्याचा. तर आता ना थोडंसं चेंज करणार आहोत आम्ही. ही कुंडी ना शिफ्ट करणार आहोत दुसऱ्या कुंडीमध्ये. थोडंसं चाललंय काय आमचं चेंज करायचं काम. तर असं वाटलं की याच्यात जास्त हा छान दिसेल मनी प्लांट, कारण पूर्ण बंचच आहे. त्यामुळे मग आता याच्यामध्ये शिफ्ट केलं. त्यानंतर हे थोडंसं याच्यातनं बाहेर आलं तर मग आता ही याला परफेक्ट ना ती कुंडी वरती आलती, त्यामुळे मग आता हिला आपण दुसऱ्या पॉटमध्ये शिफ्ट करूया. त्यानं स्वतः टाक दगड जा. तर चला, झाडांचा छान असा मेंटेनन्स झाला. ह्या कॉर्नर मधलं जे पीस लिलीचं झाड होतं ना तेच जळाले. तर इथं आम्ही आता हा मनी प्लांट शिफ्ट केलेला आहे. तर थोडेसे याला ना ह्याचे जे ब्रांचेस होत्या खाली अशा लोंबलेल्या होत्या, तर असं वाटत होतं हँगिंग प्लांट म्हणून असं इथंच ठेवावं. पण काय आहे ना, एक तर ध्रुवची गॅरंटी नाही आणि दुसरी ध्रुवपेक्षा जास्त स्वीटी आणि सिंबाची गॅरंटी नाही, कारण त्यांना असं लोंबतं काही दिसलं की ते लगेच ओढणारच 100%. तर
हँगिंग ठेवायचं डिसिजन घेतलं होतं आम्ही अगोदर, असंच खाली खूप छान हँग होईल म्हणून, पण नंतर चेंज केलं, म्हटलं नको, हे 100% तोडणारच. मग त्यानंतर जे पण थोडेसे असे जे वरती आलेले होते हे ब्रांचेस वगैरे, ते आम्ही पहा हे असे हुक्स मिळतात, तर ऑनलाईन पण तुम्ही पाहू शकता. कुठेही आपल्याला जे मनी प्लांट असतात किंवा कुठल्याही प्रकारचे वेल असतात ते टांगायची गरज नाही किंवा त्याला दोरी बांधायची गरज नाही. अगोदरच्या पण एका व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलं होतं हे. त्याला असं डबल साईड टेप असतो हा. हे जे हुका आहे ते प्लास्टिकचे आहेत. खूप छान असं याच्यामध्ये मनी प्लांट ग्रोथ होतो, म्हणजे सरळ स्टेट वरती जातो. त्याला असं चिकटून घ्यायचं आणि सिंपल आपल्याला जिथे चिटकवायचे तिथं हे चिकटून द्यायचं. तर तुम्ही पुढे पहा आता मी कशा पद्धतीने करत आहे याला. अगदी एका पॅकेटमध्ये ना खूप सारे येतात, तर हे इथे राहायला यायच्या अगोदर त्यांनी ऑनलाईन मागवले होते. तर हे पहा, याच्यामध्ये जस्ट आपल्याला गुंतवून हे राऊंड फिरून घ्यायचं. आपोआप ज्या हे ब्रांचेस असतात मनी प्लांटच्या किंवा कुठल्याही वेलाच्या, त्याच्यामध्ये ते बसतात अगदी फिट आणि सरळ वरती 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 जातात. जसं जसं झाड वाढेल तसं तसं आपण एक एक स्टिक हे लावून द्यायचं, एक एक हुक हे लावून द्यायचं. एक्स्ट्रा आपल्याला काहीच करायचं नाही. तर हे पहा खूप छान असं याच्यामध्ये फिट बसतं, कुठेही लांबत नाही. आणि म्हणतात ना मनी प्लांट किंवा कुठलाही वेल असला तर असा पद्धतीने वरती बांधला की तो सरळ सनाट असा वरती जातो असं म्हटलं जातं. तर हे हुक खूप छान ऑप्शन आहे. ते हुक ऑनलाईन अमेझॉनवरती तुम्ही सर्च करू शकता. एका पॅकेटमध्ये खूप क्वांटिटी येते खूप सारी. तर चला, झाडं सगळे क्लीन झाले, स्वच्छ माती वगैरे सगळी जिथल्या तिथं उकरून वगैरे मेंटेनन्स झाडांचा झालाय. त्यानंतर आज आम्ही बनवायला घेणार आहोत काही डिझायनर प्लांट, म्हणजे सिमेंटच्या कुंड्या. जसं की काल आम्ही थोडंसं सामान आणायला गेलो होतो, त्यामध्येच पहा या अशा पद्धतीच्या सिमेंटच्या कुंड्या आणल्यात आम्ही. आणि याच्यावरती थोडासा आता आर्ट करणार आहोत, काहीतरी आपल्या पद्धतीने थोडंसं याला टच देणार आहोत, जेणेकरून ही 70 रुपयाची सिमेंटची कुंडी आपल्याला दिसणार आहे 1000 ते 2000 रुपयाचा एक छान असा पॉट. जे कॉस्टली मार्केटमध्ये पॉट असतात, थोडंसं त्यावरती पेंट वगैरे करून थोडंसं डिझायनर याला बनवलेलं असतं, बाकी काही नाही, आतमध्ये असेच पॉट असतात. तर याला आता आम्ही थोडंसं आमच्या पद्धतीने डेकोरेट करतोय. तर हा जो आर्ट आहे तुम्हाला जर आवडला तर याच्या जागी तुम्ही प्लास्टिकच्या, मातीच्या, तुटलेल्या थोड्याशा कुंड्या, जसं की टाकाऊपासून टिकाऊ आपण म्हणतो ना, काही गोष्टी बऱ्याच आपल्या असतात अशा घरामध्ये पडलेल्या की त्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही की याच्यापासून असं काही बनतं. फक्त आपल्याला थोडासा टाइम द्यायचा आहे आणि आवड असली पाहिजे. तर ह्या सिमेंटच्या आम्ही कुंड्या घेतल्यात. पुढं सिमेंटच्या का घेतल्यात ते पुढं सांगतो आम्ही तुम्हाला. तर इथे हे बघा, ॲक्रेलिकचे जे फॅब्रिक कलर्स आहेत ते घेतलेले आहेत आपण. तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुमच्या चॉईसच्या अकॉर्डिंग कुठलेही कलर वापरू शकता. तर थोडक्यात आता याला आपल्याला पेंट करायचं. ॲक्रेलिक कलर जे आहेत ना ते याच्यावरती छान असे फिट बसतात. मेन म्हणजे पाण्याने वगैरे धुवून वगैरे जात नाही. तर एकदा कलर दिला की टेन्शन राहत नाही. 1-2 वर्षानंतर थोडासा डल वाटला की पुन्हा आपण देऊ शकतो. पण शक्यतो ॲक्रेलिक कलरचा खूप असा एक्सपिरियन्स आहे, छान असे बसतात आणि सिमेंटच्या पॉटवर तर खूपच छान. तर आता करून घेतोय आम्ही. पुढे तुम्ही पहा कसा आर्ट होतोय. हा खूप छान असा दिसणार आहे केल्याच्या नंतर. तर आता ना आम्ही एक नेम प्लेट पण बनवणार आहोत. त्यानंतर थोडेसे काय असे जे आहे बनवायचं ठरवलंय ते बनवणार आहोत, जेणेकरून ते पाहून तुम्हाला सुद्धा आयडिया येतील. आणि असं नाही की परमनंट काम आहे हे, की बनवलं आणि 1-2 महिने राहील किंवा पावसाने वगैरे खराब होईल, तसं नाही. हे जे काम आम्ही करतोय ना हे परमनंट आणि पक्का काम आहे, जेणेकरून एकदा बनवलं की याला चांगले बरेचसे वर्ष काहीच होणार नाही. अशा पद्धतीने आम्ही बनवतोय. माझा फोटो माझा कोणाची गुलाबी साडी ध्रुव ठीक का नाही मग तुला कुठून गुलाबी साडी आली? मला नाही माहिती. तर हे जे अशा आर्टचे कुटाणे आहेत ना, कोरोना टायमिंगमध्ये खूप केलेले आहेत मी. ज्यावेळेस उडीसामध्ये होते, प्लास्टिकचे जे बॉटल्स घरामध्ये जे रिकामे असतात किंवा मग असं बाहेरनं काही पॅकेजिंग फूड आलं त्याचे सुद्धा असे खूप आर्ट बनवले होते. तिथं येताना असंच मी फ्रेंडला देऊन आले, तिथले ज्या फ्रेंड्स होते त्यांना देऊन आले आणि म्हटलं चला घरी नेऊन तरी काय, घरी गेल्यानंतर पुन्हा बनवता येईल. तर आमच्या पण डोक्यात होते गार्डन थोडंसं डेकोरेट करावं म्हणून, पण काही वेळ मिळत नव्हता. जसं जसं वेळ मिळेल आता तसं तसं थोडंसं आम्ही सुद्धा आता गार्डन डेकोरेट करणार आहोत. त्यानंतर एका ताईंनी विचारलं होतं जे अलेक्सा डिव्हाइस आहे त्याबद्दल. तर त्यांनी विचारलं होतं ताई तुम्ही यूज करता का, आणि यूज करत असाल तर त्याचा एक्सपिरियन्स शेअर करा. तर अलेक्सा डिव्हाइसबद्दल आम्हाला इतकं काही माहिती नाहीये आणि यूज आम्ही करत नाही, त्याच्यामुळे त्याचा एक्सपिरियन्स सुद्धा शेअर करता येणार नाही. तर खूप दिवसानंतर ना आता हे असं करायला घेतलंय. पहिले खूप काही असं केलेलं आहे, पण आता खूप दिवसानंतर घेतलंय घरी आल्याच्या नंतर. तर हे असे काही आर्ट बनवायला आम्हाला दोघींना पण फार आवडतात, वेगळं वेगळं काय. तर आता एकदा जर नाद लागला की मग आता 8-15 दिवस यातच जातील आमचे. काय वेगळं डोक्यात आलं की तसं तसं आम्ही बनवत जाऊ. नशीब आमच्या शेजारी कुठं दुकान नाहीये, जसं की एखादी वस्तू पटकन संपली आणि जाऊन आणायला, तर त्या पिरियडमध्ये थोडासा आराम मिळू शकतो. एखादा कलर जर संपला आणि मग तो इथं जवळपास कुठं मिळणार नाही, तर मग ह्यांना मार्केटमधनं आणूच तर संध्याकाळ होते, तर तेवढा आम्हाला आराम मिळेल नक्कीच.
तरी पण काय आहे, आम्हाला दोघींची पण एक सवय आहे, एकदा एक डोक्यामध्ये भूत घुसलं की त्याला पूर्णच करायचं, मग टाइमच पाहायचा नाही घड्याळामध्ये की आता रात्रीचे 2 वाजले 3 वाजलेच. ती कम्प्लीट वस्तू केल्याशिवाय, काही आर्ट असो काहीही असो गोष्ट, ती कम्प्लीट झाल्याशिवाय चैन पडत नाही. थोडक्यात अशी एक सवय आहे. तर इथे पहा प्लास्टिकचे 2 ग्लास घेतलेले आहेत. तर 10-10, 15-15 रुपयाला हे ग्लास कुठेही मिळतात. शक्यतो घरसंसारमध्ये असतात हे, जिथं प्लास्टिकच्या वस्तू मिळतात ना तिथं मिळू शकतात हे. तर ग्लासला जसं पाहिजे तसं आपण आपल्या पद्धतीने डेकोरेट करून घ्यायचं, कलरिंग करून घ्यायचं. तर हे ग्लास कशासाठी पुढे तुम्हाला समजेल की या ग्लासाचा आम्ही काय करतोय. तर ग्लासाला कलर दिलाय, छान असा सुकलाय सुद्धा. फॅब्रिक कलर खूप असे पटकन सुकतात, अजिबात वेळ लागत नाही. वरती जर फॅन चालू असला ना तर 5 मिनिटाच्या आत सुकतात. एक चमचा गरम करून घेतलेला आहे जो वापरत नाही. ग्लासाला वरच्या साईडने छिद्र पाडून घेतलेत. मोठ्या साईजच्या छोट्या साईजच्या सगळ्या कुंड्या कलरिंग करून झालेल्या आहे. इथं छोटी साईजची कुंडी स्वाती कलर करते, स्किन कलर देतोय. कारण पहा इथं हे अशा पद्धतीचं आम्ही करून घेतलेलं आहे वरच्या साईजच्या कुंडीला. तर कुंड्यांचं ना कपल स्टॅच्यू करणार आहोत. तर ते तुम्ही आता एंड झाल्याच्या नंतर पाहतालच कसल्या पद्धतीने केले. तर फक्त थोडंसं ड्रॉइंग चांगलं असणं गरजेचं आहे, पण काही नाही, हरकत नाही. शाळेतल्या मुली ज्यांना ड्रॉइंगची आवड आहे ते सुद्धा हे बनवू शकता अशा पद्धतीचा आर्ट. तर कलर कॉम्बिनेशन आपण आपल्या पद्धतीने करू शकतो. एकावर एक ठेवल्याच्या नंतर हात पाय सगळं जॉईन केल्याच्या नंतर हे खूप छान असं दिसतं. घरामध्ये आपण आपल्या जिन्याच्या पायऱ्यावरती पण ठेवू शकतो किंवा मग एखाद्या टेबलवरती सुद्धा ठेवू शकतो. कुठेही अरेंज केलं तरी ते छानच दिसणार आहे. तर हे पहा, ह्या ग्लासला हे मधून जे छिद्र पाडले तर त्यामध्ये दोरी होऊन घ्यायची, एक दोन्ही साईडनी गाठणी मारून घ्यायच्या. थोडक्यात लहानपणी पहा आपण टेलिफोन बनवायचो ग्लासाचा, जे पेपरचे ग्लास होते त्याचं बनवायचं किंवा घरातल्या अशा प्लास्टिकच्या ग्लासांचं सुद्धा बनवायचो. तर त्याच पद्धतीने मी करते. तर हे पहा मधनं सिंपल ती दोरी त्यावरती मी टाकून दिलेली आहे आता. आणि हा जो पॉट कलर केला होता आपण तो यावरती ठेवून दिला. तर किती छान अशी आपली कुंड्यांची डॉल तयार झालेली पाहू शकता. तर ही आता गर्ल डॉल आहे. आता बॉयची डॉल कशी झालेली आहे ती दाखवते तुम्हाला. तर ही पहा, हा जो आपण कलर कॉम्बिनेशन हे तयार केलंय हे मुलासाठी तयार केलेले आहे. म्हणजे आपण इथं कपल बनवतोय ना एक, तर त्यावरती सुद्धा हे ग्लासाचं असं टाकून दिलंय दोरीमध्ये सिंपल बनवून आणि त्यानंतर त्याच्यावरती हे मांडले. तर हा आर्ट केल्याच्या नंतर फार छान दिसतोय. पहा कपल आर्ट, याच्यामध्ये झाड लावल्याच्या नंतर तर खूप छान दिसणार आहे. प्लास्टिकच्या कुंड्यांचे किंवा घरामध्ये छोटे रिकामे झालेले कशाचे डब्बे ते जरी घेतले, छोट्या बनवायचा असेल कुठं घरामध्ये ठेवण्यासाठी तरीही चालेल. पण आता आम्हाला याच्यामध्ये झाडच लावायला बनवायचं होतं, त्यामुळे आम्ही इथं सिमेंटच्या जाडजड ज्या कुंड्या असतात त्या यूज केलेल्या असतात आणि हे परमनंट काम होईल त्याच्यामुळे आम्ही हे जड यूज केलंय. तुम्ही छोटे छोटे डबे असतात घरामध्ये कुठे ठेवण्यासाठी करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता प्लास्टिकचे, तरीही चालतं. एक छोटं सुद्धा आम्ही करणार आहोत आणि प्लास्टिकमध्ये पण करणार आहोत. 2 अशाच म्हणजे थोडेसे वेगळ्या याच्यामध्ये. तर ते सुद्धा आपण पाहूयात 1-2 दिवसाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे पहा लावल्याच्या नंतर हे कसं दिसतंय. आता सिमेंटच्या कुंड्याचं तुम्हाला दाखवलं, प्लास्टिकच्या कुंड्याचं पण आपण पुढे 1-2 येत्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर पहा झाल्याच्या नंतर कुणी म्हणणार सुद्धा नाही की हे आपण घरी बनवलेत, किती छान दिसतात. तरी पण फिनिशिंग थोडीशी यायला प्रॉब्लेम झालाय कारण मध्ये कुंडीला डिझाईन होती. तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही प्लेन कुंड्या आणून बनवल्या मातीच्या तर आणखी छान फिनिशिंग येईल. तर पाहू शकता इथं किती मस्त असा आपला आर्ट तयार झालेला आहे. तर हा आर्ट बनवायला आपल्याला अजिबात खर्च येत नाही. एक फॅब्रिक कलरची डब्बीची छोट्या प्राईज आहे फक्त 20 रुपये, जे आता आम्ही दिलेत ते. तर समजा 6-7 कलर जरी आणले तरी तुम्हाला 120 ते 150 रुपयांना बसतील. आणि कुंड्या तर सगळ्यांच्याच घरात असतात, ब्रश पण सगळ्यांच्याच घरामध्ये असतात मुलांचे जे कलरिंगचे. तर करू शकता आपण घरच्या घरी कमी खर्चामध्ये. आणि विचार करा मार्केटमधून जर आपण असे बनवलेले पॉट जर आणले डिझायनर तर आपल्याला तिथं किती पैसे द्यावे लागतात. तर तुमच्या आता भरपूर दिवसाच्या कमेंट्स येत होत्या की ताई तुमच्याजवळ राजहंस आहेत. तर ते म्हणतात ना पहिल्यापासून पूर्वीपासून म्हणत आलेले की राजहंस पाणी आणि दूध वेगवेगळं करतात. तर हे आम्हाला पण म्हणजे ऐकून होतं पण माहीत नव्हतं. आता कधी प्रॅक्टिकली कधी केलं नाही आणि आता बरेच दिवसापासून आमच्याकडे राजहंस आहेत. तर तुमच्या पण कमेंट्स येतच होत्या. पण आमच्या चंदनच्या पायाला जरा लागलेलं होतं, त्यांचीच भांडणं करून त्यांनी लागून घेतलं. तर मग म्हटलं नको, त्याला ठीक झाल्याशिवाय नाही करायचं. तर मग तुमच्या कमेंट्सला मान देऊन एक ताईची खूप दिवसापासून कमेंट येते, दीपाताई त्यांचं नाव आहे, की ताई टाक ना ग. तर म्हटलं चला 2-3 दिवसापासून तो चांगला खेळायला लागलाय, बागडायला लागलाय, अगदी पळतोय पण पहा इथंच आहे. म्हटलं चला मग आज फायनली पाहूयात हे दूध आणि पाणी वेगळं करतात का. इथे मी एका भांड्यामध्ये दूध पण आणलंय आणि इकडं पाणी पण आणलेलं आहे. काचेचं भांडं आणलं जेणेकरून तुम्हाला दिसावं क्लिअर कट आणि आम्हाला सुद्धा. तर जा कस्तुरीला बोलून आण चंदन. मी चप्पल पण नाही घातली का गडबडीमध्ये. तर इथे ध्रुवनी सायकल घेऊन गेलाय पहा. आता मी आहे ना ह्याच्यामध्ये दूध टाकते हे
तर आता या दुधामध्ये थोडंफार तर पाणी असणारच आहे, कुणी इतकं प्युअर देत नाही, पण तरी सुद्धा मी टाकते थोडंसं पाण्यामध्ये ऍड करते. आता पाहूयात हे काय करतात का वेगळं. दूध प्यायला लागलं चंदन. तिला बोलव ना कस्तुरीला. चंदन हे बघा कस्तुरी इकडे आहे आमची. ए कस्तुरी इकडे चल. या 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 या. दगड हाणतोय ती पळून जाते. चल चंदन चल. एकच घोट पिलाय त्यांनी आणि परत गेलाय. पाहूया आता परत येतोय का. चल कस्तुरी चला 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 चला. हे पहा अजून पण थोडा थोडा लंगडतोय, त्याला चालता येत नाही. त्या दिवशी खूपच घाल झालेला होता, आता तरी जरा बरा झालाय. तो आहे मात्र ठीकठाक, त्याचं काय नाही. कस्तुरी ठीक आहे. हा कस्तुरी ठीक आहे आमची. काळूवाळू पण आले. काळूवाळू दूध पितच नाही येत ते, वेट करावं लागेल आपल्याला पितात की नाही. चंदन कस्तुरी कस्तुरी. हाच इकडे करतोय. याला उचलून घेऊ का मी. जरा लंगडतयच ते. तू साईडला होताय. आणि आमचा बन्नी शेड बघा. अरे वा 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 वा. आराम गादी, डायरेक्ट गादी करून झोपलेत. टेन्शन नाही. हा टेन्शन फ्री एकदम. अगं ध्रुवलय त्रास होतो त्याच्यामुळे तो एक तेवढ्यात बाहेरच येत नाही. ओय बन्नी इथे जागा केली ना त्याने. हा बन्नी शेट. ओय बन्नी शेट. झोपू दे ना. झोपलेला नाही तो, पाहतोय. बन्नी नाक कसं करतोय नाक. त्याला नको दाखव, ध्रुवला दाखव नको. बन्नी ए बाबू चल इकडे. इकडे हे फक्त त्याच्यापाशी उभा आहे पण प्यायची काही त्यांची इच्छा होय ना. एकदाच पिलाय. ए पी ना. आता किती वेळ थांबायचं असं. हा ना. थोडस साईडला लपून बसायचं का. हा तसंच करावं लागेल. चल वो इकडं. हे बघा हे राजहंस राहिले बाजूला आणि आमचा लंगडा बनीच चाललाय ते बघा. त्याच्या पायाला काय झालं ग. काय झालं काय माहिती बाई. खेळतात हे काळू बाळू आणि हा आपलं चंदन कस्तुरी आणि म्हणजे हनी बनी सगळी एकत्र खेळतात. कधी कधी भांडणं पण इतकी करतात ना का विचारायलाच नको. त्याला पण पायाला काहीतरी केलंय. सगळ्यात डेंजर आहेत ना हे आमचे काळू बाळू येत आणि हे दिसायला लहान पण यांचे काम खूप महान येत. मला वाटतं त्या बनीच्या पायाला पण यांनीच काहीतरी केलंय आणि चंदनच्या पायाला पण त्यांनीच केलं. त्याच्यामुळं तो पण लंगडा झाला आणि तो बनी पण लंगडतोय. लंगडतय ते पण. काळू वाळूकडे जरा बघावंच लागेल मला असं वाटतंय. लय मारामाऱ्या करून राहिले ते. ऐ काळू वाळू ऐ तू मला नाही रे त्यांना. काळू वाळू हे पा आता कंप्लीट झालाय पाऊण तास पण अजून पण काही यांचं काही दिसना. हे आता आपल्याला आम्हाला साईडला जावं लागेल. बऱ्याच वेळची आम्ही साईडला थांबलोय. म्हणजे ते पिलं 2-3 वेळा. त्याच्यामध्ये त्यांनी हे केलं स्टार्टिंगला ठेवलं 3-4 घोट पिला तो. पण आता परत का जाई नाही. आणि कस्तुरी तर तिकडच उभा आहे, ती काही येत नाहीये. मला असं वाटतं आपण इथं असल्यामुळे ती येत नाही. बघ 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 कशी ऐक. हे बघा हे बघा हा बघा असे भांडणं करतात ते. ओके आजूक लंगडतच. हे बघा ए काळू वाळू गेला प्यायला गेल्यासाठी. कस्तुरी गेली प्यायल्यासाठी. कस्तुरी पिती ते बघ. हे बघ काळू बाळू तिथं गेले का लगेच ते साईडला झाला. यांचीच नुसतीच दादागिरी. ती कस्तुरीला काही नाही करत, ती चंदनलाच करते. तिला काही नाही करत. जास्त याच्या पाठीमागत पळते. तू साईडला होताय काय बघू आता काय होते. झूम कर. झूम केलाय मी कॅमेरा. मी भरपूर लांब आहे. पाहू आता काय होतंय. हा यांनी पण जायचं होतं मग. त्याला पायाने कळालंय होते त्याला नाही चालत. पायाने त्याला नाहीच हे होते. एकाच जागेवर थांबतोय तो. पाहू दे ते एवढं झालं ना मी त्याला पकडते मग पाहू काय होतंय. पिती मग पाहू आता फायनल रिझल्ट काय आहे ते. आम्ही भरपूर लांब आहे. कॅमेरा झूम करून. रुद्र तू पुढं नको येऊ. कॅमेरा झूम आहे सध्या. याच्यापेक्षा झूम होत नाहीये. नाहीतर आणखी दाखवलं असतं बाउल मध्ये काय होतंय काय नाही होत. तू ताई आवाज नको देऊ. चल इकडे चंदू चल चल बाळा. तर तेच शेपट आलं ते बघ ते बघ ते बघ.
तुम्हाला नाही म्हणलं काळू बाळू, तुम्ही काय एवढे खुश होताय? बदमाश बच्चे आहेत आमचे. रुद्र तू इकडे येऊ नको बाळ, रुद्र इकडे येऊ नको. चंदन चल, चंदन चल बाळा चल. कर बाबा पटकन, आम्ही भरपूर वेळेचं थांबलो इथं. तुझं काय रिझल्ट दाखव लवकर आम्हाला. कस्तुरी मॅडम ते काय दूध पितं का गं? ठेवायचं का रोज त्यांना थोडंसं? गाय आणावं लागेल ताई आपल्याला. सगळ्यांना दूध पाजायचे म्हणल्यावर. मांजरींला आपल्या सिम्बा स्वीटीला पण, परत ह्यांना बी द्यायचं. आणि झाड खाल्लं आपलं. बन्नी ए बन्नी, खाऊ दे. बन्नी आमचं खातोय वांग्याचं झाड. अरे काय बन्या बघ ना ते. बन्नी शेठ खाऊ दे. त्याला चपाती आण रे रुद्र. जा चपाती घेऊन त्याला जा. नाही तर अंजीरला बघ, अंजीर असले एक दोन तोडून टाक त्याला. पुढे अंजीर. हे मॅडमनी काय केलंय काय माहिती ताई. जायचं पुढं, नको पिऊ द्यायचं. पिऊ दे आधी, पोटभर पिऊ दे. पिती ती मग पाहूयात आपण काय करते. चालला परत लपून बसून कुठेतरी. तू त्याच्यापासून लांब जा आता. असं करतो. पुढे जा. मी पुढे गेल्यावर ताई ते पिणार नाही. ते बघ हा खायला लागला की यांच्या पोटात दुखलंच समजायचं. आर्यन धरे त्यांना काळू बाळूला. हे बघ कसा करतो का ते. नाहीच त्याला खाऊन देत अगं चंदनला. टक टक कसा टक टक टक. अरे 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 काळू बाळू. अरे 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 रुद्र जा बरं. थांब ग त्याच्याकडे बघू दे. नाहीच त्याला ते खाऊन देत. आपण त्यांना तिकडे बरं त्याला लागला होता तो. त्यांनी लगेच मला त्याला हे केलं. चालले आता. बरं आण परत त्यांना रिटर्न, पाहू काय होतं. तर रुद्र पुन्हा त्यांना घेऊन आला आणि बऱ्याच वेळेच्या त्याच्यानंतर अगोदर तर 1 तास थांबलोच होतो आणि पुन्हा 2 ते 3 तास आम्ही असंच ठेवलं. पण दूध आणि पाणी काही त्यांनी वेगळं केलं नाही. तर काय असेल ते असो. तर मैत्रिणींनो, हा होता आमचा एक छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.